कोणते कारण मला अडचण आहे त्याच्यामुळे मग ते थोडं लांबच काम. हा तर कागदात नाही घुसलं. का गेला ना त्यांना नाही 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 या कागदातच आहे ना. तिकडून जाय आतमध्ये तिकडून हे नको करू. त्याने आतमधून पाहिलं ते कपाट आहे ना त्याला एक हेच नाही त्याच्यामधून निघलेलं त्याने बघितलं. मी खुरपीत होते त्यानेच मग मला हाका मारली. ते मला म्हणे इकडून थांब म्हणे तिथंची आहे इथंची कोणाचं तिकडून असाच कागद आहे. कुठं कोणते हे का कारण मला अडचण आहे त्याच्यामुळे मग ते थोडं लांबच काम. हा तर नमस्कार मित्रांनो, जय आदिवासी जय शिवराय. आज आम्ही साकूर येथे कोणती वस्ती चिंचेवाडी येथे आमचे मित्र डॉक्टर आचार्य यांनी कॉल केला. तर त्यांच्या घरात साप निघालेला आहे. कोणता साप आहे काय तुम्हाला दिसेलच. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर असे साप दिसले तर तुम्ही पण जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका. लांबून लक्ष ठेवा आणि जवळच्या प्राणी मित्राला कॉल करा. ते येऊन पकडून सुरक्षित जंगलात सोडते. वरून घुसलाय काय खाली तिकडून लक्ष राहू द्या. तिकडून लक्ष राहू द्या. आतमध्ये आलाय लक्ष राहू दे बरं का. ना द्या लक्ष राहू द्या ना घे बरं का. चप्पळ तर मित्रांनो नाग जातीचा साप आहे. तर हा खूप विषारी असतो. तर याला धोका वाटला तर असा फणा काढतो तो. तर फणा काढला तर जवळ जाऊ नका. तो आपल्याला चेतावणी देतो की आपल्या जवळ येऊ नका. हा ते ना कारण लय दिवसापून ते आम्हाला इथं नजर पडत. हा बरेच असतील असे अडचण आहे ना बरेच. तिकडे तर पाहू शकता मित्रांनो, याला इंग्रजीत इंडियन रेटिकल कोब्रा असे ओळखले जाते. आपल्याकडं नाग म्हणून ओळखले जाते. तर हा खूप विषारी असतो. त्याच्यात न्यूरोटॉक्सिन म्हणून विष राहतं. तर हा चावल्यानंतर कमीत कमी ही अर्ध्या पाऊण तासात दवाखान्यात गेलं पाहिजे. असा साप मुद्दाम होऊन आपल्याला त्रास देत नसतो. त्याला असा छळण्याचा प्रयत्न केला किंवा
चुकून पाय पडला तर तो दंश करतो आणि दंश जर झाला तर लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जा. असं तंत्रमंत्र किंवा झाडपाला याच्या फंद्यात पडू नका, जेणेकरून रुग्णाला जास्त होणार नाही. आपल्या पठार भागात काय होतं, माहिती नसल्यामुळं लोक जास्त करून तंत्रमंत्र झाडपाल्यावर विश्वास ठेवतात आणि रुग्णाला जास्त होतं. तर हा हे न करता लवकरात लवकर दवाखान्याचा उपचार घ्या. तर आमचे मित्र सोनर डॉक्टर सोनर डॉक्टर यांचं खूप खूप अभिनंदन, कारण त्यांच्यामुळं खूप अशा मोठ्या नागजातीच्या सापाला जीवनदान भेटलेलं आहे. तुम्ही पण अशी वन्यजीव वाचवा, निसर्ग वाचवा, झाडे लावा, झाडे जगवा. कारण झाडे जगली तर आपण जगू. झाडांपासूनच आपल्याला ऑक्सिजन भेटतं आणि झाडे वाचली तर जंगल वाचले, निसर्ग वाचला तर पाऊस पाणी भरपूर होईल. तर आमचा यूट्यूब चॅनल आहे सर्पमित्र शेतकरी जोडी. या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून तुमच्यामुळे एखाद्या व्यक्तीचा धोका टळेल, जीव वाचेल. तर धन्यवाद. आणि कोणीही असा पकडण्याचा प्रयत्न करू नका, जेणेकरून तुमच्याबरोबर धोका होईल. तर त्याला जास्त त्रास न देता त्याग करत आहोत. दुसरं आहे का? हा, दुसरं कसं काय राहील, एवढी संगत घुसायला लागली. पान आहे का? बरं होतं ना, असू शकतो. सापटीन त्याला म्हणून आतून जातो का? आपण जाऊ. केलं पण कारण ते ना लय दिवसाच इथं आहे ना, दोनदा तीनदा पण भरपूर आहे ना. हम्म. अशा ठिकाणी काय होतं, उंदरं बिटकी राहते